आपल्या नवीन ब्लॉग म्हणजे आजचा ब्लॉग जो आहे पुणे नाईट आउटचा एकदम खास ब्लॉग आहे. आणि आम्ही पंधरा शेट आणि प्रमोशन आम्ही एका गाडीवर आहे. तुम्हाला गाड्या त्याच्यामुळे आम्हाला आवाज येत असेल. गाडी शिर्डीवरून आलेली आज. आम्ही जाणार आहे दर्शनचा बड्डे सेलिब्रेट केला आहे. आता आम्ही जाणार आहे दर्शनाला जे की फेमस ठिकाण आहे. चला तुम्हाला दाखवतो. पाशांच्या हनुमान मंदिरात जाणार आहे म्हणजे फेमस झाले आज रील्समुळे वगैरे आणि आम्ही रोज दर्शन वगैरे घेतो जाता याचा. त्याच हनुमान मंदिरात आम्ही चाललोय कारण आज आमुष आहे आणि शनी जयंती त्यामुळे आम्ही तिकडे चाललोय. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता पुढं कसा आहे नाईट आउटचा. एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. खूप सुंदर वाटतंय पुणे नाईट आउट. आणि हा पहिला नाईट आउटचा ब्लॉग असणार आहे. खूप दिवसानंतर आम्ही आता हा ब्लॉग बनवतोय. तो आणि श्रेयस एका गाडीवर आहे पुढे होते. ते पण तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर. आणि तुम्हाला फर्स्ट टाइम इंडिया रोडला इकडे स्वच्छ आहे आणि एकदम मस्त रोड आहे. खूप भारी रोड आहे. तो पण तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही इंडिया रोडला आलोय आणि हा नवीन डिवार्ड झालेला आहे. तुम्ही बघू हा नवीन डिवार्ड पाषाण रोडचा. आणि हा रोड एकदम भारी एकदम निवांत रोड आहे. हा सगळ्यात भारी रोड आहे. पुण्यातला गर्दी नाही सगळ्यात चिल रोड हा पुण्यातला एक नंबर वाटणारा. हा रोड बीड होतो भारत इलेक्ट्रॉनिक्स फक्त तेवढं. तर आता आपण पोहोचलोय एकदम मस्त वातावरण म्हणजे असं रोड किती भारी आहे. आता आपण पोहोचलोय मारुती मंदिराजवळ जे की नवसाला पावणारा मारुती तो. आणि बरेचशा लोकांची श्रद्धा आहे त्या मारुती मंदिरावरती. आणि आज शनी अमावस्या असल्यामुळे पूर्ण गर्दी बघू शकता. त्याच्या लाईन ज्या आहेत इथपर्यंत गाड्यांच्या इथपर्यंत थांबलाय. तर आता ओमकार सर गाडी पार्किंग करता इथं आणि आम्ही पोहोचलोय. तुम्ही गाड्या बघू शकता इथं किती गाड्या आहे म्हणजे किती लोकांची श्रद्धा आहे या मारुती मंदिरावर. आणि ते जागृत आहे एकदम देवस्थान पाषाण रोडचं. ते की रीलमुळं पण व्हायरल झालं आणि लोकांना त्या मारुती मंदिराची ती रामाची भक्ती हनुमानाची भक्ती ती लोकांना आवडली आणि लोकांनी केलेली. हर्षल भाऊचा आज बड्डे स्वतः सरकारला आज खास दर्शनासाठी आम्ही घेऊन आलेलो इथं आणि ते तिकडे थांबलेले आहे. तुम्ही पुढे बघू शकता त्यांचं डिस्कशन चाललं आहे. फक्त हे तिघं जण इथं ते आता रोड क्रॉस करून इकडे येत आहे. तर आता हर्षल भाऊचं मनोगत घेऊया आपण. कसं वाटतं त्याला. हर्षल 2 शब्द तू व्यवस्थित बोल जरा. कसं वाटतंय. जय बजरंग बली जय श्रीराम. धन्यवाद. श्रेयस कसं वाटतंय तुला. तू खास इकडं आज आलाय दर्शनाला. एकदम छान वाटतंय. एकदम प्रसन्न वातावरण आहे या ठिकाणी. लाईट येते एकदम धार्मिक वातावरणात आल्यामुळे एकदम छान वाटतं. इकडून ओके. सामान्य जनतेला त्रास होता का. एकदम स्पिरिच्युअल वातावरणात आल्यामुळे एकदम प्रसन्न वाटतं. धन्यवाद. कसं वाटतं. झालंय बरं थांब. कसं वाटतं. हे मागचं चालू केलं झालं पण आज बड्डे आज हे होणं नाही पुन्हा हळूहळू बरोबर हे होऊन नाही. आणि हेच ते मंदिर. तर आता आलो इथं आम्ही. गर्दी बघू शकताय तुम्ही इथं कंटिन्यू गर्दी असते. आणि जाणे नाही या रोडला असल्यामुळे बऱ्यापैकी मंदिर माहिती आहे. आणि आम्ही फायनली पोहोचलो आहे. चल पुढे नाही आणि या मंदिरात आम्ही पोहोचलो. मस्तपैकी दर्शन झालं. गर्दी अजून 12 वाजले तरी गर्दी फुल आहे कारण हे जागृत तेवढं मंदिर आहे. मागे तुम्ही बघू शकता आता खूप गर्दी. मस्तपैकी दर्शन झालं आहे. मागे बघू शकता तुम्ही गर्दी अजून इथपर्यंत नाही ना दर्शनाचं. आम्ही इकडून जाऊन दर्शन घेतलं जे की जागृत देवस्थान आणि जागृत हनुमानाचं लोकांना प्रचिती आहे दिली त्यामुळे हे मंदिर एकदम जागृत आहे. मस्त दर्शन झालं आणि हर्षल भाऊंचा बड्डे होता त्यामुळे. तर आता दर्शन झालंय. प्रणव कसं वाटलं दर्शन करून. एकदम अतिशय मन प्रसन्न. रोज जातो आम्ही दररोज जातो पण आज थोडं वेगळं काही वाटलं कारण आज कोणती अमावस्या आहे. आज शनी अमावस्या आणि शनी जयंती होती त्यामुळे मंदिरात गर्दी पण होती. हनुमान जयंती पण होती. हनुमान जयंती होती. हनुमान जयंती शनी जयंती होती आणि त्यामुळे आज गर्दी पण येते त्यामुळे आज आपण आलो. एवढं अतिशय मन प्रसन्न वाटलं. आता खूप बरं वाटलं. फीडबॅक कसं वाटलं बाबा दर्शन झालं. नाही इकडे तुम्ही लोक आज योग्य वेळात देऊन योग्य वेळात दर्शन घेतलं आम्ही. आम्हाला थोडं छान वाटलं.
आणि रोजचं कसं रोजच्या याच्यातून थोडा इकडे आलो भक्ती मार्गात आज आलाय जरा. आता घेऊ हा तर भक्ती पानमाळ्यातील ओंकार शिंदे यांचा इंटरव्ह्यू. हा पत्र ओंकार शिंदे स्वतः पानमळ्यातून शिर्डीतून आज शनी जयंती निमित्त या दर्शनासाठी ते खास शिर्डीवरून आले दर्शनासाठी. तर ओंकार सर तुम्ही स्वतः तिथे दर्शनाला आले बड्डेसाठी आलो हा निमित्त कारण आणि दर्शनाला आले खास तुम्ही शिर्डीवरून इथं तुम्हाला खूप बरं वाटत असेल आणि खास आपल्याला एवढं मोठं व्यक्तिमत्व लाभले आज श्रेयस भाऊ शिंदे विमाननगरवरून आले तुम्ही कसं वाटतं तुमच्या वेळेत वेळ काढून आल्याबद्दल आम्ही मनस्वी धन्यवाद आणि तुमचे आभार व्यक्त करतो का तुम्ही एवढ्या वेळेत वेळ काढून खूप लांबून आले सगळ्यात लांबून आले नाही तुमचा ब्लॉगरचाच राहिलेला आहे घ्यायचं दर्शन इंटरव्ह्यू. झालेलं आहे आणि वैभव सर आणि हर्षल भाऊ आमच्या सोबत आहे. वैभव सर तर काय मास्तर दादा ओमकार सर आपल्याला लाभले या ठिकाणी शिर्डीवरून खास ते शिर्डी नगराचे भावीनगराध्यक्ष आणि हर्षल भाऊंचा आज बर्थडे तर त्यांचा बर्थडेचा आज अभिषेक करायचा होता पण वेळेअभावी तो आम्हाला जमला नाही कारण आज दुसरा कार्यक्रम पण होता त्यामुळे आज तो जमला नाही पण मग नेक्स्ट टाइम आम्ही नक्की प्रयत्न करू अभिषेक करण्याचा कारण आज खास त्यांचा बर्थडे होता अभिषेक करू बर्थडे नसेल तरी पण अभिषेक करणार आपण पण पुढच्या वेळेस करू आपण चांगलं एखादा दिवस वगैरे मोठं वगैरे का त्यात तुम्ही करू असं करणारे आमचं तुम्हाला घेऊचं किंवा रामन सरने शुभेच्छा तुमच्या भविष्यासाठी पुढील वाटण्यासाठी तुमच्या लवकरच सगळ्या इच्छा स्वप्न आकांक्षा पूर्ण होत हीचा श्रीप्रभू रामांच्या चरणी प्रार्थना आणि तुम्हाला शुभेच्छा शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यांची गाळाभेट घेऊया या ठिकाणी आणि शुभेच्छा देतो आणि त्याला शुभेच्छा देतो नानाबद्दल काय 2 शब्द बोला? नानाला आम्ही मिस करतोय खूप कारण त्यांचं या मंदिरावर खूप प्रेम आहे खूप जागृती नानाचा विश्वास येते हा प्रेमच त्यांचं आहे आणि ते येत असतं कंटिन्यू या मंदिरात दर्शनासाठी वगैरे आणि सत्यमबद्दल 2 शब्द. सत्यम खूप दिवसापासून गावी गेलाय त्यामुळे तो काही आलेला नाहीये त्यामुळे त्याला मंदिर त्यांचा संपर्कच तुटलेला आहे त्यामुळे त्यांना आम्ही मिस करतोय कारण ते हर्षलच्या बर्थडेला पण नव्हते आणि आता केतन पण नाही तर त्यांना हे मंदिर एकदा दाखवायला घेऊन येऊ आम्ही सत्यमला तर भेटूया पुढे आता आम्ही बोला यांच्यासोबत. तर यांचं इथं डिस्कशन चाललंय काय पुढचं नियोजन वगैरे आता हा नाईट आउटचा ब्लॉग चालू होणार आहे आता आम्ही बालेवाडी हायस्ट्रीटला जायला मोर्चा आहे चला भेटू पडलं मूल पडलं बसून म्हणतोय का तिथं आता हे मस्त पेट्रोल टाकताय गाडीमध्ये पुढे निघायचं आहे ओमकार भाऊ स्वतः पेट्रोल टाकतात वैभव सर तिथे कारण गर्दी पंपावर आणि आता रात्रीचे वाजले 12:30 आणि हा पंप चालू आहे 12:30 रात्रीच्या तर भेटू हाय स्ट्रीटला पुढं बाय बाय आणि आता आम्ही पोहोचलोय फायनली बालेवाडी हाय स्ट्रीटला रोडला आम्ही आलो एका मीन्स तर आता हाय स्ट्रीटला आलोय आम्ही आणि बसलो सगळे बोरट्यासारखं बसलं आहे सगळे बोरट्याचे चेहरे पहा सगळे बोटामध्ये 3 आणि 4 सगळ्यात बाहेर नावा इकडून 2 नंबरचा तिथून हा दाढीवाला काळा तो दिसत नाही तो काळा मग गेट गेलं ना मग गेट गेलं गेट गेलं ओमकार कसं वाटतंय तुला इथं बसून हाय स्ट्रीटला खूप छान मी वारं बघू शकता माझ्या मागं पानं आलते किती कार वारं चालू आहे आणि इथं साक्षात वैभव आहे. इथं काय मला काही कळलं काय झालं काही नाही येऊन बसवलंय तुला येऊन फक्त बसवले हर्षलचा बर्थडे आज खासम खास बर्थडे मुळे झालं झालं ना आता काल झालं पण आजचा हर्ष स्माइल दे शिंदे भाऊ कसं वाटतं तुला एकदम छान वाटतंय हर्षलला भेटून या ठिकाणी आणि हाय स्ट्रीट तर पहिल्यांदा पाहिला शेळके भाऊ कसं वाटतं मग शेव त्याची पेटी पडली आता हो आणि इथं आणि जोशी मेट्रोचं जे नवीन काम आहे ते चालू झालेलं आहे आणि ही कमिन्स आणि इथं बसले सगळे कसं वाटतंय कसं वाटतंय तुला कंपनीच्या समोर इथं खाली आलंय पोरांनी मला डायरेक्ट प्रमोट करून दिले प्रोनेची कंपनी इथं मागं बॅक साईड बस काय वैभव काय टेन्शन आलं 2 मिनिटं गाडीचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन करताना श्रेयस भाऊंच्या
गाडीचं चालू आहे नाही, गाडीचा पासवर्ड खाली आहे. झाला गाडीचा पासवर्ड अनलॉक झाला, हॅक झाला. झाला का हर्षल भाऊ झालं. कसं आहे पासवर्ड? फिटर बसा शेडकी फिटर फिरून आम्ही निघालोय. काय म्हणते अमकर शेट, कसं वाटलं आईस एकदम निवांत बसलो. हर्षल भाऊ वैभव सर चला बाय बाय, भेटू पुढं. आणि आईस स्ट्रीट ही बालेवाडीची काय उपयोग नाही आला. इकडं पोरं पोरी बसलेली सगळे नाही एवढी नाही. हा आईस स्ट्रीटचा पट्टा आजचा नाईट आउट झालेलं बरं. काय बसलो येऊन फिरलो थोडंफार आणि आता रात्रीचे वाजले किती 12:30 एक झालेली आहे ऑलमोस्ट. आणि आम्ही इंडत बोंबलं हिंडतोय रात्रीचं. ओमकारची गाडीची स्पीड 33 आणि हा पट्टा एकदम त्यात लोक इथे. आणि हा पुणेचा नाईट आउट आमचा एक नंबर चाललेला आहे. असं वाटतंय का एकदम शांत आणि निवांत ठिकाणी आलं पुणे विद्यापीठ शिवाजीनगर. दिस इज द पुणे नाईट आउट गाय. एकदम मस्त पैकी इकडे गाडी आणि इकडे मित्रांसोबत ही मजा आहे. ही लाईफ आहे, एन्जॉय करा. लाईफ एकदाच आहे त्यामुळे एन्जॉय करा. मित्र बॅचलर्स लाईफ आपले मालपाणी भाऊबंद हॉस्पिटल का अन्ना की तमन्ना है मुझे हीरा में ले जाए. स्वच्छता बघा स्वच्छतेचं काम चालू. मोदी जिंदाबाद. आणि रात्रीचा एकदम रोड मस्त चिलमे दिल रोड. कोल्हापूर मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग. तर आता आम्ही द्रुतगती महामार्गाने जात आहोत कोल्हापूरच्या दिशेने. कोल्हापूरला आम्ही निघाला. कोल्हापूरला आता आम्ही निघालोय. कोल्हापूरच्या दिशेने आमचा मोर्चा वळणार आहोत. पोलिस नसता इथूनच टाका ओमकर शेट. तर मुंबईला जाणं कॅन्सल करून आम्ही कोल्हापूरच्या दिशेने वळत आहोत. आणि हा कोल्हापूरचा द्रुतगती महामार्ग. स्वच्छतेचं जे मोहीम आहे ती एकदम सुंदर अशी चाललेली तुम्ही बघू शकता. स्वच्छतेच्या बाबतीत कुठेही तडजोड नाही आहे स्वच्छतेच्या बाबतीत. आणि तुम्हाला आता मी द्रुतगती महामार्ग दाखवतो कसा आहे कसा नाही. पाणी पिण्यासाठी इथं थांबलोय मस्तपैकी. देवाभाऊ उद्घाटन सोहळा. शीतपेय घेणार प्रणव पाणी पिणार ना. मन तृप्त झाले हो तुझ्या दर्शनी असं म्हणत थंड पाणी पित मन तृप्त झालं. मन हर्षला घशात घोटगाळ हे झाला. ओठ ओरले आले त्याचे ओठ कोरडे आले ते आता ओरले आले असं मला वाटायचं. तुम्ही बाबत काय 2 शब्द. आदित्य भाऊला आम्ही मिस करतोय आजचा जो नाईट आउट झाला त्याबद्दल. पण कोकणची ट्रिप आपली नक्की होणार आणि 100% एक होणार. कोकणात आपल्याला जायचं म्हणजे जायचं. आणि इथं लाईट ठेवलेलं भारी होतं याला. त्याच्यात ब्लॉक करत आता आम्ही निघालोय पुढं. भेटू पुढं चालणी चौकात आता. बाय बाय. पाणी पिणी पिऊन आता निघतो. हो शेवटी इथं यांचा फुल कळलं आम्हाला. तोंड जायला तुम्ही बिल तरी वापरत आहे. नाही उद्या तुमचं वैभव मनासारखा तोंड धुवा सगळं करा. चला निघायचं. कसं वाटतंय फिरून झालं यांनी आता धुतले तोंड बिंड. यांचे डे चालू झालेले आता. चला आता तर आता आम्ही निघतोय. चला भेटू मग पुढे हर्षल भाऊ. दरवाजा मागा इकडे गाडीचा. अरे का सहारा शाम चलो. आता चांदी चौकात जाऊ किंवा इथं पाषाण घेतला. आणि आता रात्रीचं कुठं जास्त जायचं नाही. इथं बोर्ड एक नंबर. आणि रात्रीचे किती वाजले? हाऊ मच टाइम प्रणव? 2 PM and we are in Pune. Yeah babe. And what we are doing? We are car Sandro. This is Pranav's company. Pranav's IT company. This is Pranav's company. Osman IT. And how was feel you Pranav? How was you feel right now? I'm not feeling well. Why you should not feel? You know, okay, good. आणि हा द्रुतगती महामार्ग सोलापूर पुणे म्हणजे पुणे बँगलोर एक्सप्रेस हायवे. आणि आता आम्हाला इकडे जायचं वरती जिथं. यहाँ से न डरने वाले. प्लॅन कॅन्सल झाला तर कसं वाटतंय तुम्हाला? पुढे प्लॅन कॅन्सल होऊन कसं वाटतंय तुम्हाला? रात्रीची भीती होती म्हणून नको, बाकी काही नाही. तुमचं मत काय आहे आमच्याबद्दल? जर आता गाडी चालवतो, खूप भारी वाटते मला. आणि ओमकार सर
वेगळा एक्सपिरियन्स आहे असं लांब कसा वाटतो. मी गाडी चालवतो मस्त वाटतं. बोल ना. मस्त दर्शन झालं बरं. शेवट सुरुवातीतच झालं. जाताना आम्ही 2 दर्शन घेतलं होतं हनुमान मंदिराचं आणि शेवट पण आता नाही तेवढं नाही असंच फिरत आलो इकडनं आलो परत दर्शन घेतलं आणि येताना गर्दी होती. आता पूर्ण मोकळं होतं त्यामुळे मस्त दर्शन. अरे मी ओळखलं आणि चाललं इकडे गप्पा. तर आता 2 वाजले आणि मस्त दर्शन झाले व्हिडिओ चालू म्हणून आणि आता लँगेल थोडं वाढतो. 23 मिनिटं स्टोरेजचं पडले ओमकार. जाऊ द्या एवढ्या वेळेस जाऊ द्या. गाडी चालू होत नाही परत. ही ट्रिक आहे गाडीची. अरे आरसे ढिल्ले नको करू पॅकच. दिस इज अ थंब लॉक. गाडीचा सेन्सरचा प्रॉब्लेम आहे. झालं गाडी चालू होत नाही आहे आणि इकडं आमचं दर्शन झालं. भाऊ थंब लावा. श्रेयस भाऊंचा थंब शिवाय श्रेयस भाऊ थंब लावत आहे. इथं त्यांचं गाडीचं फिंगरप्रिंट आहे आणि इथं ते फिंगरचं ॲक्सेस घेते. झालं चला श्रेयस भाऊंचं ऑफिशियली हे झालं. तर आजचा ब्लॉग आपण तर आता आमचं नाईट आउट मारून झालेलं आहे. 2 वाजले. शेवट दर्शन वगैरे झालंय मस्त. हर्षल भाऊंचा बड्डे पण झालेला आहे आणि ओमकार भाऊ आले घरून आणि का श्रेयस आपल्याला आपल्या ब्लॉगमध्ये लाभले. मी घेतो का हा आता हे रजा घेत आहे आणि आपण पण रजा घेऊया. भेटू असं नवीन ब्लॉग्समध्ये. भेटू पुढं. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. या काळजी. मस्त राहा. स्वस्त राहा. जय श्रीराम. बाय बाय. प्रणव 2 शब्द. बाय बाय. आता बोल. तर प्रणव 2 शब्द बोलते. आमचा अनुभव चांगला राहिला. भारी नावटे ट्रिप झाली आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. अशीच नवीन मस्ती सोबत. बाय बाय.